जगातले, या भारतातले, या महाराष्ट्रातले शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. प्रथम कर्ज माफ कोणी केलं? जगद्गुरु तुकोबारायांनी. कर्जपत्र इंद्रायणीमध्ये बुडवली आणि एवढी तेवढी कर्जपत्र नव्हती, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या. किती बैलगाड्या? 25. एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी, 100 ते 200 तोळं सोनं तुकोबाराकडे घाण होतं. थिंक अबाउट इट. आपला 2 BHK, एक 4 व्हीलर आणि एक बुलेट, तरी वाटता वाटताच वाजता हप्ते फेड पुन्हा वाजे. लोक आम्हाला पण लय लय माज दाखवतात. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेलते, त्यानं सोप्याचा पांगच फेडला. सोप्यावर बसलं की चालू, मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपली बायको लय मोठ्याची, आपण साहेबाचं लय जमतो, आपण तटाला तट लावून बसतो, आपल्याशिवाय गावाचं पान हालत नाही. मग हान मला. आता हानतो का काय का? किती पद सांगितली तू. कीर्तनाच्या व्यासपीठावर संत, देव आणि धर्म या तिघांचं सोडून कोणाचंच वैभव सांगायचं नाही, या मताची मी आहे. बाकी तुमची मर्जी. कशाला यो मोठा त्यो मोठा त्यो मोठा, चल तुझ्या घरचा. आमच्याकडे संपत्ती कशाला म्हणतात माहित आहे? शास्त्र सांगतं, विपुदो विपुदो नैव संपदो नच संपदा, विपदा विस्मन्न विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती आम्ही नाही समजत, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती आम्ही नाही समजत. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन. जतन त्याचं हे उपाय नामाचे व्हावया. नामस्मरणाशिवाय सगळं अधुरं आहे. नामचिंतनाशिवाय ज्ञान अधुरं आहे. मी सुरुवातीपासून सांगत आली आहे. चला मग विषयाकडे या. संपत्ती नाही रे, काय संपत्ती आपल्याकडे काही नाही. आता ही सुद्धा काही कमी वरडत नाही लग्नात. हां, नुसतं भांडण लागावं नवरा बायकोचं. माझा बाप काही बेकारी नव्हता, ये तुझ्या दारात दिलंय. काय वाटतं माय किती श्रीमंत आहे आपला बाप. तुकोबारायांच्या बायकोचं सासर माहेर पुण्याचं आहे. तुकोबारायांचं सासर गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायांची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे तुकोबाराच्या सासऱ्याचा. किती? 3500 बाया. किती? 3500 एकर ऊस आहे. आपल्या बापाचा 6 एकर आहे. तो बी पेटन. जरा लहानपणात द्या द्यावा. कळतंय ना? काय गो माय वरडती, नुसतं भांडणं लागावी. हे माय, माझ्या तुकोबारायांच्या बायकोकडे 1425 माणसं तिच्या बापाच्या हाताखाली कामाला होती. हे वैभव नाहीये. वैभव आहे का? तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. हे वैभव आहे जे आमच्या आवडीनं जपलं. तुम्ही नका वाजवू, तुमची लय व्याकर आहे. तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर मग ती काय बाय जानवर भेटला, मी आहे म्हणून सांभाळला. 3दा खाऊन. अगं धोतर फाटलं माझ्या तुकोबारायचं. 3 गाठी मारल्या माझ्या आवलीनं. खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून ये. आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर नात्यांची लाज जी उंबरटाच्या बाहेर जाऊ देत नाही ना, देवतीचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. विश्वास मी देते. आपलं शास्त्र सांगतं, ज्या घरातला पुरुष प्रामाणिकपणे कमवतो आणि ज्या घरातली स्त्री कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये चेहऱ्यावर आनंद ठेवतोय, त्या घरातला भगवंत लक्ष्मी दुरावत. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित. आनंदी रागमाय आमची. काय जुन्या बायका होत्या ग. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या बाईने सांभाळलं, पण डोक्यावर रेश नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीच्या गेलं. आता 5वा पाहुणा आला तरी थया थया नाचती. किचन मधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली, मसोबा मी आला. आपल्याला चांगला अनुभव आहे. झळ नको बायकांना कसलीच. पाहुणा जर दारात आला, महाराजाला घेऊन जर माणूस आला, चहा टाक महाराज आल्यात. अव सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशाने पाजू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसव आणि खालनं पेट येऊ, म्हणजे महाराज बी मोकळा तुम्ही मोकळी.
असल्या राज्य पेटल्या पाहिजे, जगली नाही पाहिजे, जिला माणूस खपत नाही. महाराज माय परंपरा जपा, याचा परिणाम इतका बेकार आहे. इमानदारीनं सांगा, आजच्या काळात जर लेकरू रडतंय, आई त्याच्या हातात थारीपाट देते होय का? बरं गावच्या बाया होय गे मागच्या काय देतं ग मग? अजून तोंड घेऊन. आणि काय मेंटॅलिटी काय आहे तुमची? कार्टून बघून पोरगा बंगल्यात ठेवणार आहे तुम्हाला? बरं आम्ही एखाद्याच्या घरी गेलो, ताई पोराला मोबाईल देत जाऊ नकी, हा तेवढ्याच नादी लागतंय. नादी लावती? अगं लय देत जाऊ नको, ऐकत नाही. अगं गुडघ्यापर्यंत आहे तुझ्या, 1.5-2 आहे, तुझं ऐकत नाही. अगं 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. येण्यात काढते का काय? अगं तुमच्या ताकद आहे म्हणून तुम्हाला सांगते ग. स्वराज्य निर्मित झालं याचं कारण फक्त मासाहेब आहेत. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिताई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुचरा माना मुचरा मानाचा मानाचा चिर गेला, मुचरा मानाचा मानाचा चिर गेला. तारी 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 बसतो उभा राहिलेले पाठीमागे. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. आता एवढं बोलून जे पाठीमागचे 2-4 दटकुले वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवणार. अरे सूर्याची कोंडाची फुलाची फरजंद धनाची संताची मोरूची बहिरची मोरे घोरपडे वळते निंबाकर खोपडे सुरवे बांदलकर जेधे. काय होणार आहे एवढे स्वराज्य घडणार आहे? एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन निर्मात होता. छत्रपती शिवरायांचं वय वर्ष 15 वर्षाच्या लेकराच्या हातात स्वराज्याचं बालकडू दिलं महासाहेबांनी. काय होतं पुण्यात? अरे बघायला कुत्र नव्हतं पुण्यामध्ये, माती पिकवायला भेटचे शेतकरी लोक. महासाहेबांनी सांगितलं, अरे स्वतःचं राज्य आहे, स्वतःची माती आहे, का पिकवत नाही? अवर राया रावानं गाढवाचा नांगर फिरवला, पहार रोवून सांगितलंय, जो कोणी पहार उपसेल त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. महासाहेबांनी म्हणले, अरे असल्या भामट्यांना घाबरता का? चला मी उपसते पहार. महासाहेबांनी स्वतःच्या हाताने पहार उपसली. झाला तर झाला निर्वंश, पण माझ्या बापाची माती मी पिकवणार. एक स्त्री समोर येऊन पहार उपसते. एका स्त्रीने 5 वर्षाच्या लेकराला घेऊन सोन्याचा नांगर मातीत फिरवलाय. अरे मर्दाची जात आपली, आपण का तिला सामर्थ्य द्यायचं नाही? चला पुण्याकडे निघाले. सोन्याचा नांगर फिरवला, माती सोन्यासारखी पिकायला चालू झाली. माणसं आणली. मासाहेब आलो तर खरं, अहो पण खायचं काय? अहो खायचं काय तर पिकवायचं काय? अहो पिकवायचं पण आणायचं कुठून? अहो आणलं तर लावायचं कसं? मासाहेबांनी सांगितलं, मी आहे ना शेतकऱ्यांच्या हितार्थ, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था उभा राहिली. ज्या पतसंस्थेच्या संस्थापिका होता मासाहेब जिजाऊ, आणि ज्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य. झाली स्वराज्याला सुरुवात. स्वराज्य निर्माण करायचं. मासाहेब पिकवायला शिकवलं, पण राखायचं कसं? अरे दादा पाखरं मारायला गोपन फिरवता ना. अरे दादा पाखरं मारायला गोपन फिरवता, तसे शत्रू मारायला तलवार फिरा, म्हणजे जमीनही राखली जाईल.
शिवराय पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17. तरुण मंडळी वय वर्ष 17. वयाच्या 17व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी पहिला गड किल्ला जिंकला. वयाच्या 17व्या वर्षी तोरणा. कोणीतरी विचारलं छत्रपतींचा जन्म म्हणजे काय? कविभूषण सांगतात ते जन्मा अंश परा कृष्ण जमी कंस परा तो बोली चमन सपर शेर शिवराज. म्हणजे सूर्याचा उदय व्हावा अंधाराच्या विनाशासाठी, कृष्णांचा जन्म व्हावा कंसाच्या वधासाठी, छत्रपती शिवरायांचा जन्म व्हावा अन्यायाच्या वधासाठी. सुरू झालं पण का कशासाठी? होती मुघलांची सत्ता त्यावेळी तीन तुकड्यांना नव्हता खोबाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी तीन तुकड्यांना नव्हता खोबाली. होती जिजाईला खंत झालं शिवंत सत्ते. होती जिजाईला खंत झालं शिवंत संताज पूजित महाराष्ट्र सारा. मुसिरा मानाचा मुसिरा मानाचा मानाचा चीज मानाचा चीज धन्य धन्य तुराई शिवरायांची जिजाई पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चीज मुजरा मानाचा मानाचा क्षत्रिय कुळावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणजी तुरंदर श्रीवंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. मुजिरा मानाचा मानाचा चीचायला काय खुश होती दादा. आणि ज्यांना जय म्हणून वाटलं त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या. खरंय म्हणा तुम्ही कसं जय म्हणताल. 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गलगल साडी ना. तुझी दाढी जळते पण माझी बिडी फिट नाही. म्हणजे कधी कधी आपल्यासाठी जे मेले का ते बिचारे वर बसून विचार करत असतील. ते बिचारे म्हणत असतील वर बसल्या बसल्या ते म्हणत असतील यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए. मेलो कुणासाठी बाबा? अरे आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहेत आमच्या देशात. 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. करा परमार्थ. आम्ही एवढे प्रामाणिक आहेत आमच्यामुळं रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावलं इमानदार आहे बाबा. पण विनंती आहे थोडे मोठे वारे इतकं येड्यावणी करायचं. अरे मड्याचा बाजार केला करोनाच्या काळात सुद्धा लोकांनी. मड्याचा सुद्धा व्यापार केला. 10 रुपयाचा मास्क 50ला विकला. 50 सॅनिटायझर 100ला विकला. ती वाप घ्यायचं डबडं लय झालं 250-300. लोकात सांगत नाही माझं त्या मेडिकलकडून मला 3000 दिलं. देव त्याचं कधीच भलं करणार नाही. भामट्याचं बघ देव बघून घेईन महाराज. अरे कीर्तनकाराचा पैसा आहे फुकटचा आहे का? जीव तरुण बोंबलता तवा भेटतो आम्हाला. पाया पडतील तुमच्या. लय लोक अरे इतके विचित्र आहेत ना लोक. काय माझी विनंती एक आहे लोक वागतायत तसं वागायचं म्हणून वाईट वागायचं. चांगलं वागणं लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं माऊली. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. हे कायम लक्षात ठेवा.
लोकांसाठी चांगलं आणि वाईट काय? लोक म्हणताय दारू पित नाही, किती चांगलं आहे म्हणून प्यायची नाही. दारू पिणं आपल्या शरीरासाठी चांगली नाही म्हणून प्यायची नाही. तुम्ही सुरुवात तर करा. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझल? प्रॅक्टिकल विचार करा. विझल? लोक हसतात. अक्कल का म्हणतात तुला? एवढूसा जीव तुझा? लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे गे, लईच बोलते. आता जीवावर असतं का महाराज? लोक ना काय बोलतील. लोक तोंडावर चांगलं बोलतात. महागारी लय गुणाची नाही, हीच होती ती बिग बस मध्ये गेलेली. हीच लोक आहेत महाराष्ट्र बरं का. तोंडावर गोड बोलतात. पाठीशी स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात मी आपलं आठवत नुसतंच उभं राहिलं, त्याला काय कळा होती वय. आणि हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला येत तर काय नाही, नाच नाच जिरी होती. मग करू काय? तुमचं जर ऐकलं ना मला कीर्तन सोडावं लागेल बघा महाराष्ट्र. तुम्ही कुठंच मर जगू बी देत नाही, तुम्ही मरू बी देत नाही. र तुम्ही गुरे बायको केली तरी म्हणता बाबा याला बरी दिली, मग काही केली तरी म्हणता अयो यानं बरी केली. अरे मग काय ब्रह्मचर्य राहू का? अरे तू बायको करू देत नाही, जगू देत असतो. अरे लोक कसंच जगू देत नाही. त्यामुळे लोकांचं मनावर घ्यायचं. कोरोनात जेवढी लोक मिली, तुम्हाला काय वाटतं रोगानं मिली? अर्धी तर बोलण्यानं मिली, 2-4 आपण मारली घर बसल्या. नाही खरंच. तेव्हा तर आम्ही कशी मारली? बिचारा मित्र पॉझिटिव्ह आला, त्याने धीर वाटावं म्हणून तुम्हाला फोन केला. ते म्हणला कसं रे पॉझिटिव्ह आलो. हा ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग तिथंच मेल होती. लय बेकार असतं रे, कुत्र हाल खात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, डॉक्टर मिळलंय रे, नसलं तरी हाय म्हणतात रे, पैशासाठी किडनॅकडून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही, त्याच्यापेक्षा घरी मिळेलं बरं. सकाळी मेल होती. खरं सांगा रोगानं मेलं का महाराज? याच्या फोननं मेल होती महाराज. मी तर म्हणते 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या लय माजटली होती, लय जिरली. फक्त वाईट याचं वाटतं महाराज लोकांची बी लय जिरली. लय आम्हाला तर काय कमी माज होता होय. मला वाटायचं शिवलीला पाटील आहे, 10 माणसं पुढे 10 माणसं मागत तारगा भेटत नाही आपल्या. करुणात कळलं कुत्रा खात नाही. कीर्तन चालू आहे तर मजा आहे. कीर्तन आपल्याला म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे, 2 वर्ष मिळता खोटा आता सेल्फी काढतो. लय गे लय बेकार रे. पण काही म्हणा कोरोनात मजा लय आली. करोडपती होता, करोडपती. पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. सॉरी नवरण मते एकाच कुठेला होता. लय मजा आली. त्याच्यापेक्षा मजा कशाची आली माहितीये का? कोरोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं? नकट्या सुद्धा पुरी खपल्या. पोरं म्हणली जगतोय मरतोय बायको तरी कर. चिच काय इतकं नाक. ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्क मुळे कायच नाही. लय मजा आली महाराज, लय मजा आली मला, लय मजा आली. मी तर म्हणते काही करा पण एक चला विनोदाचा भाग सोडा. पण करोनाने नक्की शिकवला तो म्हणजे संयम. नक्की शिकवली ती म्हणजे स्थिरता. त्याशी अंकुशाचा मोठं व्हायचं असेल ना तर थोडा त्रास सहन करावा लागेल, थोडासा संयम धरावा लागेल. लोक म्हणले एवढूसा जीव ग तुझा जाग्यावर आला, एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. सगळ्यात जास्त महत्वाचं तुमचं कर्म जर सत्य आहे तर ते छोटं आहे किंवा मोठं आहे हे महत्वाचं नाही. फक्त ते सत्य आहे, प्रामाणिक आहे, म्हणून ते जगासाठी नाही तर ते आम्ही धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी करतोय. आणि ज्याने हे केलं, ज्याने संयम ठेवला, अंकुश ठेवला आणि सत्य जगला, आमच्या तुकोबाराय सांगतात त्याला काय वेळ लागला महाराज. ऐरावत रत्न थोडं त्याशी अंकुशाचा मान जया अंगी